पर्यंत सुटेल काही जिल्ह्यांचा तिढा अजून कायम आहे का? काही तिढा नाही आहे. अजितदादा नव्हते, ते विदेशात होते, त्यामुळं चर्चा व्हायची. आज मला वाटतं चर्चा पूर्ण होईल. कल जरांगे पाटिल के ऊपर गुना दाखल हुआ है क्या? नहीं, सरकार की जो पुलिस की जो कंप्लेंट आती है उसके ऊपर गुना दाखल होते रहता है. संजय गायकवाडांनी काल पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, त्यांच्या दौऱ्यांवर टीका केलेली आहे की मोदी विदेशात जात होते यावर. खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं. अत्यंत हाल अपेक्षा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही. टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही. उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे. त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवससुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला. उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये. खरं तर केजरीवालाच्या शीशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत. मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे. केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे. मुंबईमध्ये